नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये सेल डीड या विषयाबाबतीत समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आज या आठवड्यामध्ये एक्सचेंज डीड किंवा अदलबदल पत्र म्हणजे काय या बाबतीत समजून घेऊया. पण अदलबदल पत्र हे समजून घेताना या अगोदर सेल डीडच्या बाबतीतला जर आपण व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती आपण आवर्जून पाहावी. आणि त्याच्या बाबतीत आपले जर का काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला नक्की लिहून पाठवावेत, ज्याचा आम्ही उत्तर देण्याचा नक्की कसोशीने प्रयत्न करू. तर पाहूया की अदलबदल पत्र म्हणजे एक्सचेंज डीड. पण अदलबदल पत्र किंवा एक्सचेंज डीड हे समजून घेताना या अगोदर स्थावर मालमत्ता म्हणजे काय या बाबतीत आपल्या सर्वांना समजून घ्यायला हवं. तर स्थावर मालमत्ता म्हणजे काय, तर जमीन, घर, दुकान किंवा एखादी फॅक्टरी किंवा अशी एखादी मिळकत जी जमिनीला खिळून आहे, तर अशा अचल सर्व संपत्तींना स्थावर मालमत्ता असं म्हटलं जातं. स्थावर मालमत्ता कायदा 1882 यामध्ये स्थावर मालमत्ता या बाबतीतली व्याख्या लिहून दिलेली नाही. ती व्याख्या कुठे लिहिलेली आहे तर जनरल क्लॉजेस ऍक्ट ह्या नावाच्या कायद्यामध्ये स्थावर मालमत्तेची व्याख्या लिहून दिलेली आहे. ज्या काही गोष्टी जमिनीला खिळून असतात, ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण मुवमेंट करू शकत नाही, म्हणजे त्या मुव्हेबल नसतात, अशा सगळ्या इमुव्हेबल प्रॉपर्टीज, इमुव्हेबल मिळकती या स्थावर मालमत्ता या सदरात येतात. एक्सचेंज डीड अदलबदल पत्र या बाबतीतला जो काही विषय आहे हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 मध्ये हाताळला जातो. त्या बाबतीतल्या सगळ्या बाबींच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की कलम 118 मध्ये एक्सचेंज डीड या विषयाबाबतीत खूप स्पष्टपणे सांगितलेले आहे. जसं आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की सेल डीड मध्ये आपण काय करतो तर सेल डीड मध्ये एखादी जी मिळकत असते त्या मिळकतीच्या बदल्यात आपण त्या व्यक्तीला ती मिळकत खरेदी करून त्याच्या बदल्यात पैसे देतो, म्हणजे त्याचं मूल्य देतो. हे ज्या वेळेला पैसे आपण देतो त्यावेळेला रक्कम ही हात बदलते आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ती मिळकत ताब्यात मिळते. म्हणजे जर सेल डीड बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मालकीचं हस्तांतरण होतं, मालकीचा ताबा खरेदीदाराकडे येतो आणि त्याच्या बदल्यात जो खरेदीदार असतो तो समोरच्या व्यक्तीला त्याच्या बाबतीतली रक्कम देतो. पण एक्सचेंज डीड मध्ये एक्झॅक्टली ह्याच्या बाबतीत एक वेगळेपण आहे. ते काय आहे ते समजून घेऊया. हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. एक्सचेंज डीड हे एका पद्धतीचं बार्टर एक्सचेंज आहे. बार्टर एक्सचेंज म्हणजे काय तर ह्यापूर्वीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल, एखादी गोष्ट खरेदी करताना विक्रेता त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीच्या बदल्यात, त्या पर्टिक्युलर मिळकतीच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीला रक्कम न देता त्याच्याकडे असणारी वस्तू देत असे. म्हणजेच काय तर असं बघा की मला एखाद्या व्यक्तीकडनं चादर विकत घ्यायची आहे, तर मला त्याला चादरीची रक्कम न देता माझ्या शेतात पिकवलेलं जे धान्य आहे ते धान्य मी त्याला देत असे. पण ह्यामध्ये व्हायचं काय तर यामध्ये जी रक्कम दिली जायची किंवा त्याचं जे मूल्य दिलं जायचं ते कमी जास्त असायचं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर 1 किलो लोखंड घ्यायचंय आणि त्याच्या समोर किती किलो सोनं द्यायला हवं तर हा जो एक्सचेंज रेट असायचा किंवा ह्याचं जे खरं मूल्यांकन असायचं या बाबतीत लोकांमध्ये संभ्रम असायचा. म्हणूनच तर रुपयाची निर्मिती झाली. रुपया ज्या वेळेला चलनात आला त्यावेळेला लोकांना असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीला स्वतःचं एक अंगीभूत असं मूल्य असतं. हे मूल्य त्या त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी किंवा त्या त्या पर्टिक्युलर मिळकतीने ठरवून दिलेलं असतं. आता ज्या वेळेला आपण एक्सचेंज डीड या विषयाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की सेल डीड मध्ये आपण एखाद्या मिळकतीच्या बदल्यात रक्कम देतो, पण एक्सचेंज डीड या विषयामध्ये त्या रकमेच्या ऐवजी आपण दुसरी मिळकतच देतो. तर हे एक्सचेंज डीड करत असताना आपण एक उदाहरण घेऊया. असं समजून घ्या की सुरेश आणि रमेश असे 2 मित्र आहेत. सुरेशचं जे घर आहे ते पुण्यामध्ये एक फ्लॅट आहे आणि रमेशचं जे घर आहे ते नाशिक मधला एक दुसरा फ्लॅट आहे. आता सुरेश आणि रमेश असं ठरवतात की आपल्या दोघांकडे असणारे हे दोनही फ्लॅट आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी विकायचे आहेत. दोघं एकमेकांना भेटतात आणि त्यांना असं लक्षात येतं की अरे आपल्या मित्रालाच नाशिकमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे आणि दुसऱ्या मित्राला कळतं की अरे आपल्या मित्राला पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे. मग दोघंही असं ठरवतात की आपण एका फ्लॅटच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीला तो दुसरा फ्लॅट देऊया. आता आपण उदाहरण घेऊया की पुण्यातल्या फ्लॅटची रक्कम जर का 50 लाख रुपये आहे आणि नाशिक मधला तो जो दुसऱ्या मित्राचा फ्लॅट आहे त्याची देखील रक्कम 50 लाख आहे. तर हे दोघही मित्र करतात काय तर दोघही मित्र एक्सचेंज डीड अशा नावाचा दस्त नोंदवतात. यामध्ये दोघही स्वतःकडे असणारी मालकी एकमेकांकडे हस्तांतरित करतात आणि त्यामध्ये दोघांनाही एक दुसऱ्याला कुठलीही रक्कम देण्याची गरज उद्भवत नाही.
आता ही ज्या वेळेला एक्सचेंज डीड दस्त करणार आहे दोन्ही मित्रमंडळी, त्यावेळेला त्यांनी ते एक्सचेंज डीड कुठल्या तरी एका ठिकाणी जरी नोंदवलं तरी पुरेसं असतं. आता महाराष्ट्र शासन किंवा आपण जर पाहायला गेलो तर कुठलंही जे काही राज्य शासन आहे ते अशा पद्धतीच्या एक्सचेंज डीडच्या बाबतीत एक खूप चांगली योजना तुम्हाला उपलब्ध करून देतं. तर ती अशी आहे, खरं जर बघितलं तर 50 लाख रुपयाची एक मिळकत पुण्यातली नाशिककडच्या व्यक्तीकडे जाते आणि नाशिकमधली एक 50 लाख रुपयाची मिळकत पुण्यातल्या व्यक्तीकडे येते. खरं बघितलं तर हा 1 करोड रुपयाचा व्यवहार आहे. परंतु एक्सचेंज डीड मध्ये ज्या वेळेला दस्त आपण नोंदवणार आहोत त्यावेळेला केवळ एकाच दस्तावरती आपल्याला मुद्रांक शुल्क द्यावे लागते. ह्याचाच अर्थ जे 50 लाख रुपयाचं मूल्य असणारा दस्त आहे त्यावरच तिथे प्रस्थापित असणारी किंवा तिथे अस्तित्वात असणारी स्टॅम्प ड्युटी आपल्याला द्यावी लागेल. याचाच अर्थ उरलेल्या 50 लाखावरती जी काही स्टॅम्प ड्युटी आपल्याला द्यावी लागणार आहे, समजून घ्या ती साधारणपणे 6 ते 7% असते, तर त्या 7% रकमेचा आपल्याला फायदा होऊ शकतो. अर्थात तो उभय पक्षांना फायदा होतो. आता लक्षात घेण्याचा भाग असा आहे की आपण जे पहिलं उदाहरण पाहिलं, या उदाहरणामध्ये दोनही मिळकतींची जी रक्कम आहे ती समसमान आहे. पण जर असं झालं की दोनही मिळकतींच्या रकमा या वेगवेगळ्या आहेत, उदाहरण असं समजून चालूया की नाशिकच्या मिळकतीची रक्कम ही जर का 50 लाख आहे असं आपण उदाहरणादाखल धरलं आणि पुण्यातल्या मिळकतीची रक्कम 1 करोड आहे, मग ह्या वेळेस कसं करायचं? तर त्यावेळेस दोनही मिळकतींमधील जे सगळ्यात जास्त मूल्य आहे त्या रकमेवरती आपल्याला मुद्रांक शुल्क द्यावा लागतो. म्हणजेच असं आपण आता जे उदाहरण घेतलं त्यामध्ये पुण्यातली जी मिळकत आहे त्याची रक्कम ही 1 करोड रुपये आहे, तर त्या 1 करोड रुपयाच्या बाबतीमध्येच तुम्हाला मुद्रांक शुल्क द्यावा लागतो. तरी देखील जी काही 50 लाख रुपयाची मिळकत तुम्हाला नाशिकमधून उपलब्ध होणार आहे त्याच्या बाबतीतला जो मुद्रांक शुल्क आहे ती उभय पक्षांमधली आपण जमेची बाजू धरूयात, कारण त्याच्या बाबतीत तुम्हाला सरकारला मुद्रांक शुल्क द्यावा लागत नाही. आता एक्सचेंज डीड हे डॉक्युमेंट आपल्याला नोंदवताना काय काय गोष्टींची गरज आहे, कंपल्सरी गोष्टी कुठल्या हे आपण लक्षात घेऊया. एक्सचेंज डीड करत असताना 2 व्यक्ती असणं अपेक्षित आहे. याचा अर्थ खरेदीदार आणि विक्रेता. याचप्रमाणे जी व्यक्ती एक्सचेंज करत आहे म्हणजे देणारी व्यक्ती आणि ती गोष्ट लिहून घेणारी व्यक्ती. आता ज्या वेळेला एक्सचेंज डीड केलं जातं तर देणारी व्यक्ती ही लिहून घेणारी व्यक्ती पण असते आणि त्याचबरोबर ती लिहून देणारी व्यक्ती पण असते. आता आपण लक्षात घेऊया की ज्या गोष्टींची गरज सेलडीडच्या बाबतीत आहे त्याचाच अर्थ असा की सेलडीड करत असताना तुम्हाला जी गोष्ट तुम्ही विक्री करत आहात ती लीगल गोष्ट लागते, म्हणजे ती विक्री योग्य गोष्ट लागते. दुसरी महत्वाची बाब अशी की त्या मिळकतीचं मूल्य हे 100 रुपयापेक्षा अधिक असेल तर आणि तरच त्या मिळकतीचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी या सदरात येतं. एक्सचेंज डीडच्या बाबतीत पण तसंच आहे. एक्सचेंज डीडच्या बाबतीत दोनही मिळकतींची जी मूल्य आहे ती मूल्य ही 100 रुपयापेक्षा अधिक असतील तर रजिस्ट्रेशनच्या कायद्याप्रमाणे दोनही एक्सचेंज डीड किंवा दोनही ज्या प्रॉपर्टीचं एक्सचेंज होत आहे त्याची नोंद करणे हे अनिवार्य आहे. अर्थात त्याची नोंद ही एकाच ठिकाणी केले तरी भागतं. आता आपण एक्सचेंज डीड या विषयातल्या मिळकतींच्या सदोषतेबाबतचा विचार करूया. म्हणजे काय? एक्सचेंज डीड या दस्त प्रकारामध्ये ज्या वेळेला एक व्यक्ती त्याच्याकडे असणारी मालकी, ताबे, हक्क, वहिवाटीची मिळकत दुसऱ्या व्यक्तीला लिहून देते त्यावेळेला त्या बाबतीमध्ये त्याची जी काही मालकीची कागदपत्र आहेत ती असणं अनिवार्य आहे. त्याच्या मालकीच्या बाबतीत जर का सदोषता असेल तर त्याने ज्या वेळेला ती मिळकत दुसऱ्याला लिहून दिलेली आहे ती लिहून देताना त्याने त्या समोरच्याला त्या मिळकतीचे पूर्ण मूल्य दिलेले नाही असं समजलं जातं. याचाच अर्थ समजून घेऊया की एक्सचेंज डीड करत असताना सुरेशने रमेशला त्याची मिळकत लिहून दिली, पण रमेशने सुरेशला जी मिळकत लिहून दिलेली होती त्याच्यामध्ये या अगोदर जर कुठला कोर्ट कचेरी किंवा दावा चालू असेल तर सुरेशने रमेशला लिहून दिलेली मिळकत ही सदोषता किंवा अडचणीची मिळकत आहे अशा स्वरूपात समजलं जातं. मग त्यावेळेला रमेशला सुरेशच्या विरुद्ध कुठला पर्याय उपलब्ध राहतो? तर मला जी विक्री केलेली मिळकत आहे आणि त्या विक्री केलेल्या मिळकतीमध्ये सदोषता आहे त्यामुळे हे अख्खं एक्सचेंज डीडच बाद करून घ्यावं अशा स्वरूपाचा तो दावाही दाखल करू शकतो किंवा मी जी मिळकत तुम्हाला दिलेली आहे त्याचं मला मूल्य तुम्ही अदा करा अशा स्वरूपाचा दावा देखील दाखल करू शकतो. तर आपण लक्षात घेतलं की एक्सचेंज डीड हे एक थोड्या वेगळ्या प्रकारचं दस्तऐवज आहे. या दस्त प्रकारामध्ये उभय पक्षांमध्ये जी जमेची बाजू आहे ती अशी की दोनही पक्षांमध्ये
स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क हे खूप मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. एक्सचेंज डीड ह्या विषय प्रकारात आपण पाहिलं की मुद्रांक शुल्क आपण खूप मोठ्या प्रमाणात वाचवत असतो. पण कोणत्या मिळकतींच्या बाबतीत एक्सचेंज डीड हे होऊ शकत नाही हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उदाहरण समजून घ्या की जर का एखाद्या शेताकडे जाण्याचा रस्ता आहे आणि तो रस्ता जर दोन पक्ष एकमेकांमध्ये एक्सचेंज करण्याचा प्रयत्न करत असतील तर फक्त आणि फक्त त्या रस्त्याच्या बाबतीत एक्सचेंज डीड होऊ शकणार नाही. याचाच अर्थ की ते शेत आणि त्याच्याबरोबर असणारा जो जोड रस्ता आहे किंवा ज्याला आपण पांदण रोड म्हणतो त्या दोनही गोष्टींचे एकत्रामध्येच एक्सचेंज डीड होऊ शकतं. दुसरी महत्वाची बाब, एक्सचेंज डीड करत असताना जर का लिहून देणारी व्यक्ती त्याचा मिळकतीमध्ये जर का हक्क उर्वरित ठेवत असेल तर अशा स्वरूपाचे एक्सचेंज डीड होऊ शकत नाही. याचाच अर्थ जसं खरेदी खतामध्ये संपूर्णपणे मालकी तब्दील होते तसंच एक्सचेंज डीड मध्ये देखील संपूर्णपणे मालकी तब्दील होणं हे अनिवार्यच असतं. आपण आतापर्यंत एक्सचेंज डीड या विषयाच्या बाबतीत ज्या कुठल्या बाबींचा विचार केला त्याच्या बाबतीत आपण फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरताच विचार केलेला आहे. तर आता आपण या गोष्टीला थोडंसं डेव्हलप करून पाहूया की असं समजून चालूया की लिहून देणार आणि लिहून घेणार ह्यांच्या मिळकती या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर पुण्यातली व्यक्ती बँगलोर मधल्या व्यक्तीला त्याचा फ्लॅट द्यायचा प्रयत्न करत आहे, विक्रीचा प्रयत्न करत आहे आणि बँगलोर मधली व्यक्ती पुण्यातल्या व्यक्तीला हा फ्लॅट देण्याचा प्रयत्न करत आहे. तर या उदाहरणामध्ये पुणा आणि बँगलोर यामध्ये ज्या मिळकती हस्तांतरित होणार आहेत, एक्सचेंज होणार आहेत, यामधील जो काही मुद्रांक शुल्कामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक उभय पक्षांना अतिरिक्त भरावा लागतो. आणि अर्थातच हे जे दस्तऐवज आहेत हे दस्तऐवज ज्या ज्या रिस्पेक्टिव्ह स्टेट्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह स्टेट्सच्या IGR किंवा नोंदणी शुल्क कार्यालयाकडनं आपल्याला या अगोदर ऍडज्युडिकेट करून घ्यावे लागतात. ते ऍडज्युडिकेशन करून घेतल्यानंतरच त्या दस्तांची नोंदणी ही आपल्याला सहज शक्य होऊ शकते. अन्यथा त्या दोनही दस्तांच्या बाबतीत आपल्याला अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क हा भरावाच लागायला लागू शकतो. तर आपण आजच्या या भागामध्ये लक्षात घेतलं की एक्सचेंज डीड आणि त्याच्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या खाचाखोचा आपण समजून घेण्याचा नीट प्रयत्न केला. पण एक्सचेंज डीडचा एखादा नमुना आम्हाला मिळाला तर बरं होईल असं जर काही लोक म्हणत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये आपण आपलं नाव, ईमेल आणि फोन नंबर फक्त द्यायचा आहे. तो दिल्यावर वर्ड फॉर्मॅटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती आपल्यापर्यंत तो दस्तऐवज किंवा त्याचा नमुना पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला म्हणजेच ॲडव्होकेट आनंद या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तसंच या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असे आम्ही नवनवीन जे विषय घेऊन येऊ त्या बाबतीतलं नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी कळवलंच जाईल. आणि त्यासाठी जे बेल आयकनचं बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. धन्यवाद.